दरवाजा खोलो ही मत, नहीं तो और भीड़ हो जाएगा. दरवाजा बंद ही रखो. झाला दरवाजा उघडला. माझी जायचे वांदे गेले खाली, पब्लिक आली, माझे उतरायचे वांदे झाले. आता सकाळपर्यंत याच्याकडेच बसायला लागेल मला वाटतं. नंतर याची सवाल आता तो बोलतोय गाणी ऐका. हाय गाईज, स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. आणि आज खूप दिवसांनी ब्लॉग काढायला घेतलाय कारण की मी चाललोय प्रयागराजला. मम्मीने फुल बॅग वगैरे भरून ठेवले. आता जातो स्टेशनवर. आता स्टेशनला जाऊन परत आम्हाला कल्याणसाठी जायचं. आणि एक माणूस येतोय आमचा, तो पनवेलवरून येतोय खास जाण्यासाठी. तर आता बघू पुढे काय होतं, तुम्हाला दाखवतो जर्नी, लास्टपर्यंत बघत राहा. फायनली आम्ही कल्याण स्टेशनला पोहोचलो आणि जो आपल्याला पनवेलवाला बादशाह भेटणार होता तो भेटलाय आता आपल्याला कल्याणला. आणि पोपट साइन इन प्रीतम सागले ब्लॉग्स. आणि आपल्या ब्लॉगमध्ये पहिल्यांदा झालं लाजं होतं, पण आता बादशाह आहे तर लास्टपर्यंत त्याला राडा करायचा आम्हाला दोघांना पण. आता आम्ही जरा खायपियात आणि खायची सोय करून घेतो. भेटू जरा पुढे, खाऊन पिऊन घेतो आम्ही काहीतरी. तर काहीच आता आम्हाला खायसाठी सँडविच तर भेटला इथे. तो बोलतोय आम्हाला सँडविचच खायचं लाईट लाईट, कारण की खूप आणि डबे पण दिलेत. त्याच्या घरून पण डबा आलाय, माझ्या घरून पण डबा आलाय. ते खाले नाही तर शिवाय ऐकणं भाग आहे की सकाळी लवकर उठून दोघांना डबे दिलेत. भाई असं झालंय, त्याला एवढी भूक लागली की त्याचा सँडविच कधी बनेल त्याची वाट बघतोय. ट्रेन आहे अजून 1 तास आहे तिला. तर दाखवतो तुम्हाला ट्रेनमध्ये बसल्यावर आम्ही. तो पण आम्ही थोडं काही खाऊन घेऊन येतो. काय फुल वन साईड खेचाखेची चालू आहे पोपटची. त्याला सांगितलं खांद्यावरची बॅग आण, तर नाही आणत. आपला कधी ऐकला भाई नाही. चला काय करणार, खेचाखेची चालू राहू द्या. आता चाललं आता प्लॅटफॉर्म नंबर 4ला आमची आहे ट्रेन. काही गर्दी पण दिसते थोडी. आता ती तिथून भरून येणार आहे पब्लिक बोलते. तर बघू, दाखवतो गर्दी किती येते. काहीच 2 तास झाले आम्हाला स्टेशनवर येऊन. हे बघा बॅगी बिगी कशा ठेवले. पोपट पार वैतागलाय, फुल डेड आहे बोलतो 2 तास इथंच कंटाळा आला. 24 ते 26 तास आम्हाला काहीतरी ट्रेनमध्ये बसून राहायचं आहे. आता ही ट्रेन चालले, तिच्यानंतर येईल आमची ट्रेन. मग बघू, शिट्ट्या आहेत आमची तुफान एकदम. मग दाखवतो ट्रेनमध्ये किती राडा होतो ते. काहीच हे स्टेशनवाले आमच्यासोबत खेळतात वाटतं. मगाशी इथून तिकडे नंबर चालू होते, आता मागून इथे चालू झाले. फुल अजून खेचाखेची गेम चालूच आहे. पोपट बीजेपीची बॅग घेतली भाई. बीजेपीवाल्यांनी खास त्याला घरी येऊन दिलेली आहे. आता लागले ट्रेन, लागली म्हणजे आता येते. तिच्यात बसतो आणि तुम्हाला दाखवतो. आणि तोंड जाम काला पडलाय. आता व्हिडिओ बघूनच आम्हाला माहीत पडतंय. आणि तरी ॲडजस्ट करत त्यात पण आपण कुठे एवढे बोरे. फुल अजून खेच नसते. तर दाखवतो तुम्हाला मी. फायनली 2 तासानंतर आमची ट्रेन आलेली आहे, कमानी एक्सप्रेस. काहीच फायनली आम्हाला जागे भेटले मस्तपैकी. पोपट बसलाय समोर, चेहरा पण नाही दिसत. आणि आपल्या आहेत जवळच्या काके आहेत, घनसोलच्याच आहेत त्या. मग आपल्याला काही टेन्शन नाहीत, सगळे आपले ओळखीचेच आहेत. मग टेन्शन नाही, सगळे आपलीच माणसं आहेत एकदम मस्तपैकी. आता बसलो निवांत, आता बसूनच राहायचं आहे, बाकी काही टेन्शनच नाही. चला भेटू पुढे अजून जर्नीमध्ये काय काय चालतं ते दाखवतो. काही चिलमध्ये बसला बघा पोपट. आमच्याच बाबाची ट्रेन आहे जसं काय. गॉगल बिगल फुल एकदम भारी जागा झाली मस्तपैकी. असं आता झोपा काढून जातो आणि डायरेक्ट उद्याच उतरतो आम्ही तिकडे. तो पण दाखवतो अजून काय. अजून तरी गर्दी मला नाही वाटत झाली. 3 स्टेशनच भरले ट्रेन. अजून पुढे पण भरत जाणार आहे. आता बघू किती गर्दी. काहीच आता टीसी आलेला आमची तिकीट विचारत होता. तो बोलतो फिजिकल आयडी असेल तर ती वॅलेट मानली जाईल. मी आधार कार्डच नाही घेऊन आलो. आता तरी झाला आपला काम. इथं टीसी काका इथं आहेत शीलमध्ये एकदम फुल टॅब बीप घेऊन पिन आणि टच करतायत. पोपट भाई मस्त बसलाय. तो तयारीचा झालाय. त्याला काय आहे, आपण कधी ट्रेनमध्ये फिरलो नाही ना. टीसी काका फुल पुढे चालले. खूप सिरियस मॅटर आहे. आणि ज्यांच्याकडे तिकीट नाही ना ते डायरेक्ट बाथरूमकडे पडतात. स्टेशन आले, टीसी आल्या डायरेक्ट. काहीच बॅग लोकांची आहे पण ती आपल्याला दिवशी झाली. आपली बॅग पोपट भाई तर पोपटला झोप बोलतोय. आमच्या समोर एक झोपलेत.
बोलते यांना झोप तरी कशी येते ट्रेनमध्ये. आणि त्यांना माहिती आहे डेली जाणार आहेत आपण, तर आपल्याला तर त्याची मग यांना तर रात्री पण झोप नाही येत. अशी माणसं येते यांना रात्री पण झोप नाही येत. आणि मग त्यांना दुपारी कशी झोपा येतात. ही दुपारी झोपा काढणारी माणसं येतात. मी रात्री 10 वाजता झोपतो, त्यामुळे मला काही समजत नाही काय. मी 10ला डायरेक्ट खोटा बोलतो. 10 वाजता जेवतोय हो आणि रातभर गेम खेळत असतो आपण. मी सोडला गेम, मी खेळत नाही जास्त वगैरे. असं कधी असा एमर्जन्सी स्क्वॉड असली तरच येतो खेळायला. चला आता बघतो कासारा क्रॉस केला आहे. आता पुढचे अपडेट देत राहतो आम्ही, तसं काही विषय नाही. खाली दादा आहे, तो बोला मला झोप आली का मी वरती येतो. ती पण घनसोलीची आहेत, तुम्हाला सांगितलं अगोदर. पण 500 आहेत ते पण. ते काकी तर 1 नंबर आहेत. ते एक आहेत म्हणजे आलेत, ते प्रवचन देतात त्यांना पण मस्त जागा दिली. त्यांच्यासोबत तिघी मस्त आपल्या म्हणजे असं जुन्या फ्रेंड्ससारखे राहतात तिघं. पण त्यांची आहे म्हणजे ट्रेनमध्ये शांत आहे. नशीब जनरलची तिकीट नव्हती. बाबू बाबू गाणी भारी आहे का ब्लॉग आहे. बडी बातचीत आहे एकदम, बडी बातचीत. हे बाबू गाणी भारी बोलतो. त्याच्याकडून बडी बातचीत करेल. बाबू गाणं बोले. बडी बातचीत, बडी बातचीत एक बार बोल ना. अरे बोल. नाही बाबूला नंतर व्हिडिओ बोलतो. अगोदर बोलवतो. आल्या कसली लाईन बोलला तो, एकदम खतरनाक. पोपटला तर आवाजच नव्हता. पण खतरनाक गाणी बोलतो तो. तुम्हाला ऐकवतो बोलत आता गपचूप व्हिडिओ काढतो त्याची मी, तसं काही विषय नाही. काहीच तर मगाशी जो मुलगा आपल्या मागे बसलेला तो आता गाणी बोलायला माझ्या बाजूला. आता तो बोलतोय गाणी, ऐका. कहते तो लोग तेरी बचपन था, मेरा दिल मेरा नाम था, मान था सच, पर कुछ नहीं ऐसा जो कहता मेरा है ना कहती है बड़ी बच्ची इंडस्ट्री के लोगों से पूरी पिक्चर बची है। मेरे कैसे सुनोगे तो रोडोगे, लश्करी खुशी बचो दीनी दोनों से बड़ी बच्ची या नहीं रोका तो उन्होंने बिना सोचा तुम के रुकोगे, बिस्तर बना देंगे नोटोगे, अगर मेहनत को पैसे से करोगे रुकेगी, मैं तो मरोगी तो टिकल है जिंदा लगता है जानती सब उन हाथ पर जीत जी मैं सोचती तो लोगों को ज्यादा नहीं मुझे कराने की मेरे होते पड़ोसी और मेरी तरह से बातें बनाने से मिलता। एक नंबर गाणी बोलतोय. आल्यापासून त्याला गाणी प्रॅक्टिस कधीपासून प्रॅक्टिस करतोय तो. आता बघितलं का, ऐकलं असेल. 1 नंबर गाणी बोलतोय. सध्या आम्ही आता मनमाडला पोहोचलोय. किती वाजले? 6:40 झाले. आणि आम्ही दुपारचं जे म्हणजे सँडविच खाल्लेला तेव्हापासून आता डायरेक्ट घरून दिलेले डबे. पोपट पण आता आई बाजूला बसलाय, जरा समोर बसले. त्यांना आराम करायसाठी थोडं जागा मोकळी केल्यानंतर रात्री परत सीट आमचीच आहे. रात्री राज्य आमचंच आहे. डायरेक्ट लात मारून डायरेक्ट बाहेर. तर आता पोपट पण आहे, चपात्या वगैरे ढकललेत. आता बघू रात्रीचं जेवण किती वाजता होतो. लवकर तरी नाही जेवणार, तर 6ला जेवलं आम्ही. नंतर रात्रीचा 11 वाजता जेवतो जेवायला. त्यात पण किती 1-2 चपात्याच खाणार आहे. टाईम तर घेतील तेवढा. त्यानंतर बघू. आता मनमाडला आहेत, आपल्याला टाईम लागेल अजून. दुसरा दिवस उजडणार आपला, टेन्शन नाही होईल. अजून बघत राहा पुढे. आता नाशिकला तर खूप पण गर्दी झालेली, पण आम्ही गर्दी दाखवता आली नाही मला. मोबाईल चार्जिंगला लावलेलो आम्ही. चला दाखवतो तुम्हाला. गाईज आता 40 गाव येणार आहे आणि चालू आहे थोडा स्ट्रगलवाली लाईफ चालू आहे. त्या स्ट्रगलवाली लाईफमध्ये एवढं कोण आहे. बाबू बाबू बघू शकता तो किती बारीक आहे. तरी तसं ट्रॅव्हलिंग चालू आहे त्यांची. एवढ्या गर्दीत मानलं पाहिजे त्यांच्या आईवडिलांना की एवढ्या गर्दीत त्याला घेऊन फिरत आहेत. तरी थोडं रिस्की आहे. लहान पोरांना अशा गर्दीमध्ये तर टाळा तुम्ही. तरी असं ना भारी आहे तो. बघू शकता ते बघा असं जबरदस्तीने चैन वाढून खराब करते बाजू. बघितलं काय झालं मी नाही रडवला काय, तू स्वतःच रडला. माझा काय संबंध नाही. पोपट बसलाय तो का रडवून झोपला बघा तिथं. झोपला नाही रे, येऊ रडव तरी माझं नाव टाकतो. कंटिन्यू तिथं चालू आहे. एवढं बघू शकता एकदम कमी झाली गर्दी. अगोदर खूप म्हणजे त्यांना चालायला पण जागा नव्हती. साफसफाईवाले आले. कुठली साफसफाई आहे? मधूनच मारून चाललाय, आजूबाजूला बघतच नाही.
हे आंटी तुम्ही बघितलं असेल भजन करत होते त्यांच्यासोबत मी सुद्धा भजन वगैरे केलं. मस्त मजा आली. आहेत आपले सगळे आहेत गँग. पोपटवर मस्त बोलवता गाणी. पोपट पण अशा मुवमेंटच्या टायमात मुवमेंट सोडत नाही. आता ट्रेन झाली सुरुवात. आता दाखवतो पुढं काय काय जाईल. जळगाव स्टेशन आलेला. 2 मिनटं जाऊन थोडा बाहेर जाऊन येतो. दरवाजापर्यंत गेलो. दरवाज्यात जेवायला बसतो. बघू शकतो तिथं दिसत तर नाही. आता गॅप लय कमी. गेलो तर तिथं बसले जेवायला. या साईडला गेलो त्या दरवाज्यात गेलो. तिथं दरवाजेपर्यंत पोचेस्तोवर ट्रेन सुटली. मग बोललो जळगाव स्टेशनला फक्त हेच बघितला. बोर्ड बघले आणि परत आलो. तिथं आई वगैरे सगळे बसले जेवायला. यांचा उपासाचा टाईम आहे. आज सोमवार आहे म्हणून म्हटलं लवकर जेवायला बसले. चला दाखवलं पुढं. आता झोपायची आता बारी झोपायचा विषय वाटतं रात्री. पोपट आता पोपट काय चिलवाली लाईट. एवढी मोठी शीट आहे तरी असं बसतो मांडी घालतो. लोकांना इथं बसायला शिकले. इथं डबल बसले. इथं बघा इथं मध्येच चला दाखवतो तुम्हाला पुढे. आम्हाला एक जळगावला आहे. सकाळी 5ला काहीतरी आमची ट्रेन भोपाळला पोहोचणार आहे. तिथं आमचा एक मित्र भेटणार आहे आम्हाला. तो पण आमचं गेम खेळतो. तो सकाळी 5 वाजता उठून आमच्यासाठी येणार आहे भोपाळ स्टेशनला. तो पण दाखवतो तुम्हाला. आता सध्या बघतोय काय चालू आहे. आता आम्ही पोहोचलो भुसावळ स्टेशनला. तिथे बाहेर कोणतरी दरवाजा लावत होता. त्यांची भांडणं चालू आहेत. आणि इथे या ज्या आहेत आंटी त्यांचा मोबाईल म्हणजे इकडेच होता. बॅग खाली होता. तर त्यांना वाटलं की ते मागच्या स्टेशनला उतरले तिथे विसरले म्हणून. त्यांना फुल टेन्शन झालं. नंबर पोरांचे त्यांनाच होते म्हणून. नशीब देवाच्या कृपाने भेटला त्यांना इथेच. आता इथं जरा मॅटर बघतो. तुम्हाला पण थोडं दाखवलं क्लिप. शिव्या वगैरे असेल म्हणून शिव्या आपल्या ब्लॉगमध्ये चालत नाही म्हणून त्यांची होणे वाढणं. आम्ही थोडी मजा घेत बसतो. तिथं झालं आईंचं सगळ्यांचं जेवण झालं आहे मस्त. ते का ते झोपायला मोकले. आता हे झोपतील तेव्हा आम्ही जेवायला बसतो. काहीच आता 10:30 वाजलेत. आता जस्ट आम्ही जेवलो आहे. आणि एक TC आलेला. आणि हे जी बसलेत ना हे अशी आहे आधीमध्ये सगळ्यांच्या पावत्या फाडीत गेलाय. वन साइड घेतो तो दिसत वो तो हमारी रात काली हो रही है. तुम्हारा क्या बोलते तुम फुकट जा रहे हो. पावती फाडो बोलते फटाफट. मस्त 600 बोलत गेलाय. तो आज दुसरे नंबर लागलेलेच आहे तिथं. जेवढे आहेत सगळे म्हणजे जनरल तिकीटने असतील ना तर कसे तरी आज काय माहीत नाही. आपल्याला टेन्शन नाही. आपण मस्त झोप काढणार आहेत. तर दादा वगैरे आहेत. सगळ्यांनी आपापल्या जागा घेतलीच मस्तपैकी. पोपट पण गेलाय कुठेतरी. धार बीर मारायला गेला वाटतं. सांगू नको एक तिकीट आहे. चालेल ठीक आहे. आता बघतो जरा सकाळी 5 वाजता लवकर उठायचं आम्हाला. झोपते नुसती घोराघोर चालू आहे. नुसती घोरणं ऐकूनच जाग येते नुसती. आता बसलाय फुल परिस्थिती आहे. फुल दरवाज्यात पण कोपलीत बसले एकदम खतरनाक. ते तर फुल टराटा सर. नंतर स्टेशन येतं त्यांना चढा उतरायला जमते का नाही ते पण माहीत नाही. काय बघा इथं म्हटले त्यांची काय मीटिंग चालली. कंटिन्यू बडबड चालली त्यांच्या सगळ्यांची. बघ 10 जरा बघतो काय चाललंय. नंतर आता झोपतो. तसं अजून टाईम आहे खूप. अजून 4 तास अजून आहे. 4 तास अजून ट्रेनमध्येच काढायचे आम्हाला. भेटू पुढे सकाळचं बघतो. आता भोपाळला उठायचं आहे दोघांना पण. मी तर उठलो आताच. पोपट उठतं जरा नाही मध्ये 5 वाजता. त्याला उठवतो 4:30 वाजता. मग त्या भाईला फोन करतो. ठीक आहे भेटू भोपाळ स्टेशनला. गर्दी बाहेरून दरवाजे ठोकते. फुल हे आंटी लोक फुल तराट झोपलेत. बाहेरून दरवाजे ठोकताय.
खोलला दरवाजा खोलला आले. सध्या तरी कोण तापलेला नाही सर. त्यांना पुढे जायचं या सिच्युएशन मध्ये, त्यांना पुढे जायचं. ती गर्दी बघा. काहीच तुम्हाला जसं ते भोपाळचा अपडेट सांगितला, मी आलतो पोपटकडं. पोपट उठला आणि परत झोपला. माझे जायचे वांदे गेले. खाली पब्लिक आली, माझे उतरायचे वांदे झाले. आता सकाळपर्यंत याच्याकडेच बसायला लागेल मला वाटतं. नंतर ॲडजस्ट व्हायला लागेल आम्हाला. माझ्या सीटवर कोणतरी गेला भारतात वाटतं. बघू आता उतरायला तर मला नाही वाटत भेटेल. फुल झालं, क्लिअर झालं. ते बोलतात आम्हाला बसायला जागा पाहिजेत. आम्ही बोलतो दिवसभर आम्ही ॲडजस्ट केलं, रात्री ॲडजस्ट नाही करू शकत. रात्री कॉम्प्रोमाइज नाही, रात्री झोप इम्पॉर्टंट नाही. त्यांची चालली आता मीटिंग. बघू आता जागा खाली झाली तर जातो सीटवर, नाहीतर मग इथंच हात काढायला लागेल याच्याबरोबर बसून. उठवतो जरा टाईम. आता 4 वाजले. तुम्हाला आताच बोललो मी की भोपाळ स्टेशन आलं मित्राला भेटायचं. पण भोपाळ स्टेशन 5 वाजता येणार होता, पण रात्री झोपेत ट्रेन वाटते एवढी खेचले लोको पायलटने. 4 वाजले आणि आम्ही कॉल लावलाय त्याला भोपाळला. आता आम्ही आता येत आणि त्याला बोललो आम्ही 5 वाजता. झाला आता वाटतं भेटत नाही तो आम्हाला. आता ही ट्रेन का जास्त टाइम थांबणार नाही. बघू पोपट उदास झालाय. पोपटला भेटणार नाही वाटतं आता. चला दाखवू आता काय प्लॅनिंग आहे. परिस्थिती फुल गंभीर आहे. आता स्टेशन आलाय. कंटिन्यू बाहेरून दरवाजे ठोकतात. दरवाजेच नाही उघडत. तेवढी गर्दी झाली आतमध्ये. आम्ही सेफ्टी बसतो. बाहेरून कंटिन्यू दरवाजे ठोकतात. जे स्टेशन आलं का आमची झोपमोड. स्टेशन आले का आमची झोपमोड. आम्हाला दाखवतो तुम्हाला. बघू शकता कंटिन्यू दरवाजा ठोकाठोकी चालू आहे. स्वतः जागेत आहेत, आम्हाला पण झोपून देत नाही. दादा पण रात्रीपासून जागतो नुसता. पोपटला तर काय फरकच नाही पडत. पोपट झोपण्यात जाणं नुसते दरवाजा ठोकतात अजून तरी कोण दरवाजा ठोकत नाही. जो कोणी येत असेल तर स्लीपरने येऊच नका. स्लीपरला फुल जनरल बनवून ठेवलं या लोकांनी. येशील तर AC तिकीटही घ्या, मस्तपैकी बसून या तुम्ही. चला अजून आता 7 वाजलेत, अजून टाइम बाकी. दरवाजा खोलो ही मत, नहीं तो और भीड़ हो जाएगा. दरवाजा बंद ही रखो. झाला दरवाजा उघडला. बघू शकता गर्दी येते. बघू शकता गर्दी. पंडित जी आहेत ना कंटिन्यू झोपते. कोण येऊ नाही तर नको येऊ, ते नुसते आडवेच पडतायत. येऊ पोपट उठला. गर्दी बघ एवढा आवाज काय येऊ नका येऊ, बिलकुल नका येऊ. स्लीपरने नका येऊ, स्लीपरने नका येऊ भाई. AC घ्या काय, AC घ्या पण नाही सर. आता सकाळ झाली आहे. मी पण वरून आलोय खाली ब्लॉग काढण्यासाठी आणि आईने आपली जागा केली मला शूट करायसाठी. तर तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो मी. परिस्थिती खूप विकट होत चालली. जसं आम्ही जवळजवळ चाललो. आता तर 10 वाजले, अजून 4:30 वाजेपर्यंत बसायचं. फुल सीट बदलाबदली चालू आहे. आता मला कुठे बसलं पोपट ती सीट सोडायला मागत नाही. झोपेची उडी तिथंच बसला. इथं फुल मॅटर चालू आहे. बघा गर्दी बघा.
काका जाम बाहेर झालाय आमने तिकीट निघालाय पंडितजी उठले ना का पंडितजी उठले फुल झोपडीत काढले काही रातभर पंडितजी ब्लॉग हाय करू जरा ओके लाईक बना तुमका ब्लॉग बनणार आहे ब्लॉग तुम्हाला दाखवतो पुढं ही गर्दी अशी चालू राहणार आहे गाईस आता डबोरा म्हणून कोणतं तरी स्टेशन आलं आहे ते आमची जोडीवाले ते आई वगैरे होते ते तिथे आहेत ते दादा आहे ते आता उतरत आहेत नैनी म्हणून स्टेशन आहे तिथं आणि आम्ही त्याच्या पुढच्या स्टेशनला म्हणजे प्रयागराज जंक्शनला उतरणार आहे तिथं आमचा एक म्हणजे येणार आहे ओळखीचा आहे तर तो आम्हाला घेऊन म्हणजे राहण्या वगैरेची व्यवस्था आम्ही त्याच्याकडून करून घेणार तर बघू आता यांच्या बॅगी वगैरे बाहेर काढून देतो परत आमच्या सीटवर येतो मग लगेच प्रयागराजला डायरेक्ट भेटतो तुम्हाला काय 6 वाजले आहेत 4:10ला ट्रेन आम्हाला प्रयागराजला सोडणार होती ते आई साबून अजून इथंच आहे त्यांचं स्टेशन पण नाही आलं अजून नाही कुठला येणार आहे तो पोपट वैतागला पोपटला टेन्शन झालं आहे बोलतो जाऊन थोडं शॉपिंग विपिंग करायचा विषय होता तिथं आता काय माहिती तिला पोचतो आम्ही खाली पण वैतागलेत त्यांना पण पोहोचायचं आहे मस्त रूम वगैरे बघायची वैतागली पूर्ण सगळी वैतागलेत बॅगी काढून एक तास झाला आहे ना आणि तसेच आहेत कधी बसून सगळ्यांची तोंड पडले सगळ्यांची काय प्लॅन काय पोपट काय नाही जाऊन झोपत त्याला याच्यात आंघोळ केले का दोघं पारस करून झोपत आहे बस कालपासून आंघोळ नाही त्याच कपड्यांवर आहेत आंघोळ पण नाही केली ब्रश पण करणार भेटलं एवढी गर्दी आता जाऊन डायरेक्ट फ्रेश होऊन डायरेक्ट उतरणं पडणार आहे मला वाटतं पोपटचं तर माहीत नाही मला मी तर डेड होऊ शकतो पण आहे तेवढी कॅपॅसिटी आहे डायरेक्ट बाहेर फिरायला निघू आम्ही दाखवतो अजून ब्लॉग संपायला खूप टाईम आहे चला भेटू प्रयागराज स्टेशनला नेहमी स्टेशन आलं आहे सगळे निघालेत चढायला पण गर्दी होती आता उतरायला पण गर्दी आहे आम्हाला नाही उतरलं आम्ही पुढच्या स्टेशनला उतरणार आहेत तर आम्हाला काही टेन्शन नाही आता उतरून आईंच्या बॅगी वगैरे देतो आम्ही बाहेर त्यांना टाटा बाय बाय करू आणि भेटू डायरेक्ट प्रयागराजला गाईज फायनली आम्ही पोहोचलो प्रयागराजला पण खेचाखेचीचा गेम प्ले अजून चालूच आहे कंटिन्यू तो खेचत चाललाय बॅग आता चाललोय बाहेर तो जो मित्र आहे तो लोकेशन पाठवतो आता आम्ही जाणार लोकेशनवर तुफान गर्दी होती स्टेशनवर बॅगीचा पट्टाच तुटला काय बोलणार आता बाहेर उतरलो होतो बाहेर रिटर्न आत जाणार होतो घेतलं पोपट वाई जिंदाबाद टेन्शनच नाही आपल्याला खेचा घेच पोपट सफर कसा वाटला कशाने यायचा महाकुंभला जायची हाऊस काय करणार 144 वर्षानंतर आलाय ट्रेननी दाखवला ट्रेनने बेहाल केले भले बसून आलो आम्ही पण नाही काय मजा नाही आली बसूनच दमलो तुम्ही येत असाल फ्लाईट नाही परवडणार नाही तर नका जेऊ घरूनच आराम करा मस्तपैकी चालेल तुम्हाला आता रूमवर गेलो होत आता मला वाटतं तिथलेच अपडेट देतो तर फिलहाल चाललो आम्ही बाहेर जाऊ बघतो काय विषय आहे थोडा काय खाऊन पिऊनच घेतो गाईज तर आता फायनली आमचं हे पोचलो आम्ही फ्रेश वगैरे झालेलो मस्त आता जेवलो वगैरे चाललो रूम वगैरे जाताना थोडं रेस्ट करतो खूप थकल्यासारखं वाटतंय बसून होतो तरी थकल्यासारखं वाटतंयच कारण की ट्रेन खूप लेट झाली चला आता ब्लॉग इथे करतो एंड ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा आणि भेटू अजून Day 2 बाकी आहे उद्यापासून Day 2 चालू होईल यो Day 1 होता चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये